धम्मपद. आज आपण 67वी गाथा, 66वी गाथा पाहणार आहोत. 66वी आणि बाल व गो त्यातली 7वी गाथा. इंटरेस्टिंग गाथा आहे नेहमीप्रमाणे. चरंती बाला दुम्मेधा अमित्तेनेव अत्तना करोन्ता पापकं कम्मं यं होती कटुकफलं. तुम्हाला जो पाठवलेला आहे त्याचा अनुवाद असा आहे. तो अनुवाद: दुर्बुद्धी असलेले लोक, दुर्बुद्धी असलेले मूर्ख लोक पापकर्मी करतात ज्यांचे फळ कटू असते, आणि ते करताना स्वतःच स्वतःच्या शत्रूप्रमाणे आचरण करतात. आता हे अनुवाद करताना त्यांनी नंतर नंतरचा दुसऱ्या ओळीचा संदर्भ पहिल्या आधी घेतलेला आहे. आणि तो बरोबर आहे, अनुवाद करताना ते तसंच करावं लागतं बऱ्याचदा. आपण देखील आता आहे ना, याचा उलटा अर्थ पाहू की अं, उलटा अर्थ पाहायची गरज नाही. आपण सुलटच पाहू की जे बाल असतात. आता बाल हा शब्द वेगळ्या अर्थानं आपण पाहिलेला आहे. बाल याचा अर्थ मूर्ख असा केला जातो, पण मला तो शब्दशः म्हणजे व्यक्तिशः मला तो शब्दार्थ अर्थ मूर्ख करणं योग्य वाटत नाही. बाल म्हणजे समज नाही असा. समज नाही, अजागृत आहे, विचार करू शकत नाही, भानावर नाही, सतीमध्ये नाही, म्हणून तो बाल आहे. आणि बाल ही बाल अवस्था म्हणजे मनाची बाल अवस्था, असमंजस अवस्था ही फिक्स अशी अवस्था नाही. म्हणजे एखादा बाल असला म्हणजे कायमच बाल असा त्याचा अर्थ नाही. जो जेवढ्या प्रमाणात तो अजागृत आहे, भानावर नाही, तेवढ्या प्रमाणात तो बाल आहे. जसं आता बालकाला आपण बाल म्हणतो, लहान म्हणतो. लहान, तो लहान आहे म्हणून तो त्याला समजत नाही असं आपण म्हणतो. लहान आहे, समजत नाही. पण लहान आहे म्हणजे काय, तर त्याचा पूर्ण विकास झालेला नाही, अजून पूर्ण विकास झालेला नाही, त्याला कळत नाही. पण नंतर कळू शकतं, कारण त्याचं वय वय वाढल्यावरच माणसाला समजतं असं नाही. परंतु जसजसं तो अं, वाढत जातो, विकास पावत जातो, तसं त्याचं माइंड, चित्त जे आहे ते सुद्धा समंजस बनतं. त्याचं मन समंजस बनतं. म्हणजे त्याला कळायला लागतं. कळायला लाग कळायला लागलं म्हणजे आपण त्याला बाल म्हणत नाही, कारण कळायला लागलं. त्याला बालक म्हणत नाही, त्याला बाल म्हणत नाही आपण. कळायला लागल्यावर त्याला आपण म्हणतो, हा त्याला कळायला लागलं. कधी कधी आपण असे म्हणतो की एखादं लहान मूल जरा जास्त हुशार असेल आणि जरा जास्त म्हणजे काय म्हणतात, समंजसपणाचं वर्तन करत असेल, किंवा काही लहान मुलं फार अशी एकदम समंजसपणाचे प्रश्न विचारतात, ते जे मोठ्या माणसाला सुद्धा ते समजणार नाही. त्याचे प्रश्न असे असतात की आपण म्हणतो, बघा ना, एवढा लहान असून असे प्रश्न विचारतो, अशी माहिती विचारतो, एवढं त्याच्या लक्षात राहतं. म्हणजे वय आणि बालपण याचा तसा संबंध नाही. काही लहान मुलाला सुद्धा, तो बालकाला सुद्धा त्याचं बालपण कमी असू शकतं, बाल अवस्था कमी असू शकते. म्हणजे तो चतुर असू शकतो. काही लहान मुलं असतात, आणि आजकाल असं पाहिलं जातं की लहान मुलांचा जो बुद्ध्यांक आहे, IQ, हा बराच वाढलेला असतो. मग त्यांचं बालपण लहानपणीच कमी झालेलं असतं. बाल अवस्था म्हणजे असमंजस अवस्था ही लहानपणीच कमी झालेली असते.
म्हणजे शहाणपणा त्यांच्यामध्ये असू शकतो. अशी काही मुलं आपल्याला पाहायला मिळतात, जी पटकन कॉपी करतात, पटकन कोणाचं एखादं पाहतंय का छोटं मूल जे आहे ना, तर समजा टीव्हीवर गाणं वगैरे चाललेलं असेल किंवा काही शब्द असतात, तर ते शब्द लगेच स्वतःच उच्चारतात ते. स्वतः तसा डान्स करतात. त्यांची ती बुद्धीच आहे ते, की ते बरोबर ती कॉपी करतात. आपण याच्यावर पण पाहतो, टीव्हीवर कधी कधी जे लिटिल चॅम्प म्हणून वगैरे जे कार्यक्रम असतात ना, संगीताचे कार्यक्रम, त्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये अगदी लहान मुलं सुद्धा फार क्लासिकल गीतं गातात, रागदारी गातात. लहान मुलं ताना आलापी घेतात एकदम. त्यांना तालाचं ठेक्याचं ज्ञान त्यांना खूप चांगलं असतं. आणि आपण आश्चर्यचकित होतो की इतकी लहान असताना ती इतकी भारी पेटी वाजवते किंवा तबला वाजवते किंवा गाणं म्हणते, ताना आलापी घेते. म्हणजे जे शिकण्यासाठी काही लोक आयुष्य देतात तरी जमत नाही, असं त्या क्षेत्रातले लोक म्हणतात. त्याचे जे परीक्षक जे बसलेले असतात ना, ते म्हणतात ना की ह्या ताना आलापी शिकायला आम्हाला कितीतरी वर्ष लागले, आणि ही लहान लहान वयातच ती म्हणते. तर याचा अर्थ असा आहे की जी जी समंजस अवस्था जी आहे ना, ती बाल अवस्था जी आहे ना, ही बालपणीच कमी झालेली आहे. म्हणजे त्याला लहानपणीच ती समज आलेली आहे. तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आजकालच्या याच्यामध्ये. आणि याचं एक कारण म्हणजे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट पण आहे. म्हणजे तांत्रिक तंत्रज्ञानाचा जो विकास झाला आहे, त्यामुळं पटकन पटकन डोळ्याला किंवा कानांना खूप गोष्टी दिसतात, आणि उत्तेजन मिळतं, बुद्धीला उत्तेजन मिळतं, आणि त्यामुळे त्यांची जी समज आहे, ती समज वाढू शकते. तर बाल हा जो शब्द आहे ना, हा फक्त बालकाच्या अर्थानं नाही घ्यायचा किंवा मूर्ख अर्थानं नाही घ्यायचा. बाल म्हणजे समजत नाही, आणि समजत नाही ही फिक्स अवस्था नाही. म्हणजे बाल म्हणजे कायमचा बाल असा नाही. तर आता जो बाल असतो, ज्याला समजत नाही, अं, नैसर्गिकरित्याच, बरं का, आता हे मुद्दाम नाही, बालावस्था काय माणूस मुद्दाम नाही आणत, मुद्दाम आणत नाही, ती नैसर्गिक अवस्था असू शकते, पण ती बदलू शकते. निसर्ग बदलतो, बाल अवस्था पण बदलते. तर जो बाल असतो तो दुमेध असतो. दुमेध म्हणजे त्याला बुद्धी कमी असते, किंवा दुर्बुद्धी पण असते. ज्याला समजत नाही त्याच्यामध्ये दुर्बुद्धी असते, किंवा बुद्धी कमी असते म्हणून दुर्बुद्धी असते. तर दुर्मेध असतो. मेधा म्हणजे बुद्धी, आणि दुर्मेधा म्हणजे दुर्बुद्धी. तर चरंती म्हणजे वागणे, वर्तन करणे. चरंती म्हणजे चालणे असा अर्थ होतो, म्हणजे वागणे. जे बाल असतात ते दुर्बुद्धीचे किंवा कमी बुद्धीचे असतात, आणि ते स्वतःचेच अ- अमित्तेनेव अत्तना, अत्तना म्हणजे स्वतःचे ते अमित्र म्हणून जणू काय वागतात. अमित्र म्हणजे शत्रू. म्हणजे बाल मनुष्य हा स्वतःचा स्वतःचाच शत्रू असल्यासारखा असतो, त्याच्या दुर्बुद्धीमुळे. असा या पहिल्या ओळीचा एक सरळ सरळ अर्थ आहे. आणि मग जेव्हा दुर्बुद्धी असते, समजत नाही, तेव्हा आपोआपच त्याच्याकडून शिलाचरण होत नाही, म्हणजे चांगलं वर्तन होत नाही. म्हणजे तो पापकर्म करतो असं म्हटलेलं आहे. वाईट कर्म करतो का? तर तो बाल आहे, त्याला अजून समज आलेली नाही, तो कमी बुद्धीचा आहे, आणि त्याच्यामुळे दुर्बुद्धीचा आहे.
आणि म्हणून तो पापकर्म करतो. आणि करोंता पापकम कम्मं, तो काय करतो? पापकर्म करतो. कम्मंग म्हणजे कर्म. यंग होती कटुक फलं, ज्याचा ज्याचं फळ कटू असतं, वाईट असतं, यातनादायक असतं, दुःखदायक असतं. तर सरळ अर्थ आहे की जो बाल असतो तो दुर्बुद्धीचा असतो. दुर्बुद्धीचा असल्यामुळे किंवा कमी बुद्धीचा असल्यामुळे, असमंजस असल्यामुळे, जागृत नसल्यामुळे, सतीमध्ये नसल्यामुळे तो स्वतःचा शत्रूच असतो. का? तर त्याच्याकडून वाईट कर्म घडतात, त्याच्याकडून शिलाचरण होत नाही, आणि त्याचं फळ हे नॅचरली, आपोआप यातनादायक असतं, कटू असतं. असा या गाथेचा अर्थ आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की अं, बुद्धांनी सांगितलेल्या ज्या काही विशिष्ट ज्या गाथा आहेत, ह्या गाथा कायमच मनामध्ये ठेवाव्या लागतात, कायमच. कारण अशा गाथा वाचल्या का असं वाटतं की बाल हा कायमचा बाल आहे, आणि बाल असल्यामुळे तो कायमचा दुर्बुद्धीचा आहे. त्यामुळे तो कायमच तो स्वतःचा शत्रू आहे, आणि तो कायमच वाईट वागणार, आणि तो कायमच दुःख भोगणार, कायमच यातना भोगणार, असा याचा अर्थ होऊ शकतो. पण तसा अर्थ नाही. बुद्धांनी ज्या नेहमी बुद्धांच्या अ, शिकवणीतला, सांगण्यातला जो एक मतितार्थ जो असतो, किंवा त्यांचं जे काही धम्म प्रचाराचं जे कार्य होतं, किंवा लोकां लोकांशी अ, धम्म बोलण्याचं जे काही त्यांचं कार्य होतं ना, ते फार वैशिष्ट्यपूर्ण होतं. की ते ज्याच्याशी ते धम्म बोलत असत, व्यक्ती म्हणून बोलत असत, माणूस म्हणून बोलत असत, आणि माणूस बदलतो, मन बदलतं, चित्त बदलतं. मन ही स्थिर गोष्ट नाही. त्यामुळे कोणती मानसिक अवस्था ही स्थिर नाही. ती फार तीव्रतेने बदलते. मन ही स्थिर गोष्ट नाही. म्हणजे जगातली कोणतीच गोष्ट स्थिर नाही. सब्बे संखारा अनिच्चा. कोणतीच गोष्ट जगातली स्थिर नाही, काहीही स्थिर नाही. आणि सगळ्यात जास्त अस्थिर जे असतं, म्हणजे सगळ्यात जास्त तीव्रतेनं बदलणारं जे असतं, ते माणसाचं मन असतंय. कारण ती एक रासायनिक क्रिया आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणतात त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये करंट्स आहेत, एक प्रकारे करंट्स. करंट म्हणजे आपण ज्याला इलेक्ट्रिसिटीचे करंट म्हणतो ना, विद्युत विद्युत प्रवाह त्याच्यामध्ये. आणि विद्युत ही फार फास्ट फास्ट पसरते ती. वीज जी आहे ती फार वेगानं पसरते. म्हणजे जिथून आपल्याला वीज येते आपल्या घरात, ती वीज कुठून येते? अनेक अनेक किलोमीटर अंतरावरून ती आपल्या घरात येते. पण तिकडचा स्विच ऑन झाला की तिथून येणाऱ्या वायरिंग मधून ती वीज लगेच आपल्या इथं पोहोचते, लगेच. म्हणजे विजेचा प्रवाह त्या तारांच्या याच्यातून फार वेगानं पुढे जातो. तसं मनातले विचार सुद्धा जे आहे ना, मनोधम्म जे आहेत ना, हे खूप वेगाने कार्य करतात. हे म्हणून आपले विचार आपल्याला पटकन लक्षात येत नाही, कळत नाही. कारण तो फार सुपरफास्ट वेग आहे तो. म्हणजे एक विचार गेला त्याला आपण पाहतो, नाही तर लगेच दुसरा, लगेच तिसरा, लगेच. म्हणून मनोधम्म पाहणं, मनोधम्म याची सती, धम्मानुसती, ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण ती त्याची गती खूप फास्ट असते. पण आणि ती गती असते म्हणूनच त्याला त्याला अनित्यता म्हटलेलं आहे. अनित्यता, नित्य म्हणजे स्थिर.
अनित्य म्हणजे अस्थिर म्हणजेच गती. नित्य म्हणजे स्थिती, अनित्य म्हणजे गती. तर गती म्हणजे बदल, परिवर्तन. म्हणजे माणसाचं मन हे परिवर्तनशील आहे. आपण म्हणतो ना, माणसाचं माणूस हा परिवर्तनशील आहे, प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. पण माणसाचं मन जास्त परिवर्तनशील आहे, पटकन लगेच त्याच्यावर परिणाम होतो. लगेच परिणाम होतो बघा, काही ऐकल्याबरोबर एखाद्याचा चेहरा बदलतो, काही ऐकलं की त्याचा चेहरा लगेच हे होतो. लगेच माणूस चमकतो असा, नाही का? म्हणजे कानावर काही शब्द आले तर चमकून पाहतो एकदम, म्हणजे एकदम फास्ट बदल होतो त्याच्यामध्ये एकदम. एखाद्यानं काही सुखदायक बोललं तर त्याचा चेहरा खुलतो, आणि एखाद्याने काही इन्सल्टिंग बोललं तर त्याचा त्याचा चेहरा लगेच रागीट होतो. लगेच त्याचे डोळे विस्फारतात, म्हणजे इतका पटकन परिणाम होतो. एखादा शब्द, त्याचा ध्वनी हे, आणि मेंदूतून मेंदूतून लगेच त्याच्या याच्यावर, शरीरावर त्याचा परिणाम. ही क्विक घडणारी गोष्ट आहे, पटकन, ज्याला एक रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात, एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, पटकन घडते लगेच. इतकं माणसाचं मन पटकन बदलतं, आणि त्याचा पटकन आपल्या शरीरावर परिणाम होतो. पण हा परिणाम होतो, हा जो बदल होतो, जो परिणाम होतो तो परत बदलतो, पण तो स्थिर नाही राहत. म्हणजे माणसाला असा राग येतो ना असा हसतो, असा रडतो ना असा हसतो, असा हसतो असा रडतो. आणि हे आपल्याला पटकन लहान मुलांमध्ये पाहायला मिळतं. ते पटकन ते त्याला त्याचं काही त्याला, म्हणजे असं पडलं आणि ते रडायला लागलं, आणि त्याला नुसत्याच्या समोर खुळखुळा वाजवला, किंवा त्याला जरा थोडंसं आपण प्रेमानं गोंजारलं, किंवा काही खायला दिलं, तर ते पटकन विसरतं आणि ते खायला सुरुवात करतात. दुसरं काही दाखवलं आपण, नाही का? म्हणतो एखादं बाळ, लहान मुलगा पडलं तर ते बघ, ते बघ, ते बघ, ते बघ, उंदीर, असं ते दाखवलं, ते लगेच चमकतं आणि तिकडे त्याचं हे जातं, लक्ष जातं. म्हणजे कसं की माणसाचं मन, म्हणजे लहान मुलाचं मन पटकन बदलतं, आणि मोठ्या माणसाचं पण बदलतं. पण ते तेवढ्या लहान मुला इतकं ते पटकन बदलत कारण त्याच्यामध्ये समंजसपणा आलेला असतो. त्याची बालावस्था कमी झालेली असते, त्यामुळे तो विचार करतो, विचार करू शकतो. तर हे जे मनाचं बदलणार, पटकन बदलणारं जे स्वरूप आहे ना, म्हणजे माणसाच्या मनाचं, चित्ताचं पटकन बदलणारं जे स्वरूप आहे, हे बुद्धांनी पक्क जाणलेलं होतं. त्यामुळे कोणती गोष्ट निश्चित नाही, स्थिर नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं आज एखादा मनुष्य दुःखी असेल तर त्यांना माहिती होतं की हा याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि म्हणून ते अशी शिकवण द्यायची का तो माणूस त्यांच्या त्या शिकवणीनं भानावर आल्यामुळे, सतीमध्ये आल्यामुळं, लगेचच त्याच्यामध्ये काही क्षणात, काही वेळात, काही दिवसात फरक पडायचा. आणि नुसतं तेवढाच प्रश्न त्याचा सुटत नसायचा, तर एकूण जीवनाचंच स्वरूप त्याच्या लक्षात यायचं ऐकणाऱ्याच्या. आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन जायचा, म्हणजे पूर्णच बदलायचा तो. की जीवनाचं स्वरूप एका विशिष्ट घटनेमुळे त्याला मिळालेली शिकवण ही त्याच्या जीवनामध्ये सगळं परिवर्तन घडवून आणायची. ते निमित्त, एक एक प्रश्न, एक प्रॉब्लेम हा निमित्त बनायचा. आपलं आवडीचं उदाहरण म्हणजे किसा गौतमी आणि अंगुलीमाल, कारण ती फार प्रसिद्ध उदाहरणं आहेत म्हणून आपल्यापर्यंत आलेली. बाकीची पण आहेत, खूप उदाहरणं आहेत. परंतु खिसा गौतमीचं उदाहरण म्हटलं तर ते इतक्या लवकर कसं काय त्याला कळालं? जे अनेक, म्हणजे आपलं आयुष्य जातं तरी आपल्याला मृत्यूचं सत्य कळत नाही, आपण सोडत नाही. आपण समजा आपला जवळची व्यक्ती कुणी गेलेली असेल समजा, तर आपण अनेक वर्ष त्या व्यक्तीला विसरत नाही. त्या व्यक्तीला विसरत नाही म्हणजे ते दुःख आपण धरून ठेवतो. ते काही केलं ते मनातून जात नाही. आणि जेवढं जास्त त्या व्यक्तीमध्ये तो अडकलेला असतो,
जेवढा त्याच्याविषयीच जेवढं जास्त खोल प्रेम असतं तेवढं खोल दुःख असतं. जेवढं प्रेम खोल तेवढं जास्त दुःख, जेवढा जास्त लोभ तेवढा जास्त दुःख, जेवढा जास्त जेवढा जास्त लोभ तेवढं जास्त दुःख, आणि दुःखाबद्दलचा ते नको पण असतं, परत दुःख पण नको असतं, म्हणजे दुःखाबद्दलचा द्वेष पण असतो. पण ते दुःख त्या लोभामुळे आहे, त्या प्रेमामुळे हे लक्षात येत नाही. हे दुःख नको असतं. आणि इकडे प्रेमही सुटत नाही, इकडे लोभही सुटत नाही, आणि त्याच्यामुळे होणारं दुःखही नको असतं. म्हणजे अशी विचित्र मनाची अवस्था असते. पण जेव्हा आपल्याला ते कळतं की मनाचं कार्य असं चाललेलं आहे, हे जे अं, पटकन दुःख देणारं जे कार्य जे आहे ना, ही बाल अवस्था आहे, ही असमंजस अवस्था आहे. आणि मोठ्या माणसामध्ये पण असते ही. तर जेव्हा जीवनाचं भान येतं, कळतं, हाच म्हणजे मेन मुद्दा आहे. निर्णायक मुद्दा हा आहे का जेव्हाच माणसाला कळतं की जीवनाचं स्वरूप असंच आहे, हे असं काही आपण जी गोष्ट आपल्याला पाहिजे पाहिजे म्हणतो ती शेवटी दुःख देणारीच असते. कारण जी पाहिजे, जे पाहिजे ते राहत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. जे जसं पाहिजे तसं कधीच 100% तसंच राहत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन, बदल हा निसर्गाचा नियम त्याला लागू पडतो. काही करा, जे आहे ते नाहीच जमा होतं. परिवर्तन, बदल. आणि हे ज्याला सतीमुळे, जागृतीमुळे कळतं, तो त्याच्यात अडकून पडत नाही. काही असंच आहे. तर किसा गौतमीला ते मृत्यूचं सत्य बुद्धाने अशा पद्धतीने सांगितलं. काय हे बाळ गेलं, प्रत्येक जण जातो. आता त्यांनी कसं सांगितलंय हाच वेगळा मुद्दा आहे. कसं सांगितलं त्यांनी तिला? आपण तर आपल्यासारखा माणूस हेलावून जातो, आपल्यासारखा माणूस दुःखाबरोबर, म्हणजे रडणाऱ्या बरोबर आपणही रडायला सुरुवात करतो, आणि आणखीन रडवतो. बघा आता मृत्यूच्या वेळेला बघा म्हणजे एखाद्या घरातली माणसं रडायला लागली की बाकीचे लोक पण रडायला लागतात, किंवा विशेषतः महिलांना जास्त पटकन रडू येतं. आणि घरातली बाई जर ते ज्यांच्या घरातलं कुणी गेलंय ते बाई जर रडत असेल तर बाकीच्या बायका आणखीन डबल सूर काढतात, का त्यांनाही सहन होत नाही. त्यांनाही सहन होत नाही. दुःखाने त्या दुःखी होऊन दुसऱ्याचे दुःख वाढवतात. ते हे कळणं फार कठीण आहे. एखाद्याचं सांत्वन करणं फार कठीण आहे, खऱ्या अर्थात. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे याच्यात काही विशेष नाही. दुसऱ्याच्या दुःखानं आनंदी पण होऊ शकत नाही आपण. पण दुसऱ्याचं दुःख समजून घेणं आणि आपण स्वतः दुःखी न होता त्याचं सांत्वन करणं, ही फार कठीण गोष्ट आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या यातना, आपल्या जीवनातल्या घटना आपण किती समंजसपणानं पाहतो, जागृतपणे पाहतो, सत्य म्हणून पाहतो, तितकं आपण दुसऱ्याचं सांत्वन करू शकतो. सांत्वन पण नाही करत आपण, दुसऱ्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतो. हे बुद्धांना जमायचं, कारण त्यांनी ते स्वतः दुःखमुक्त झाले होते वयाच्या 35व्या वर्षीच. आणि 80व्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक लोकांना दुःखातून मुक्त केलं. हीच गोष्ट बाबासाहेबांना लागू पडते. स्वतःच्या मनातला त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न स्वतःच आधी सोडवलेला आहे. का मी अस्पृश्य नाहीये, मी शूद्र नाहीये, मला ते मान्य नाही.
ही थोपवलेली गोष्ट आहे, ही लादलेली गोष्ट आहे. पण मी लादून घेतलेली आहे हे पण त्यांच्या लक्षात आलं होतं. आपण लादून घेतो, आपण ते, आपल्याला ते समजत नाही. इतर लोक म्हणून ते म्हणायचे ना, इतर लोक आपल्याकडे काय म्हणून पाहतात याच्यापेक्षा आपण आपल्याकडे काय म्हणून पाहतो हे फार महत्वाचं आहे. इतरांनी आपल्याला अस्पृश्य म्हणणं हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे, त्यांच्या शिकवणीचा भाग आहे, ते जे धर्म मानतात त्याचा भाग आहे, त्यांच्या माणुसकीचा भाग आहे, किंवा त्यांच्या माणुसकीच्या शून्यतेचा भाग आहे. माणुसकी शून्य लोक आहेत, तो त्यांचा भाग आहे, त्यांचं वर्तन आहे. पण मी का स्वतःला अस्पृश्य समजायचं? त्याच्यातून ते स्वतःच बाहेर पडले होते. केव्हाच पडले ते बाहेर. ते बाहेर पडल्या ते बाहेर पडल्याशिवाय त्यांनी इतरांना बाहेर नाही काढलं, किंवा ते काम करायला पण सुरुवात केली त्यांनी. तो पहिला टप्पा पार पाडल्यावरच त्यांनी स्वतःला त्या अस्पृश्यतेच्या भावनेतून, मी अस्पृश्य आहे, मी खालच्या जातीचा आहे, मी शूद्र आहे, ह्या भावनेतून त्यांचं मन पूर्णपणे मुक्त झालेलं असावं. डेफिनेटली. त्याच्याशिवाय ते इतरांना मुक्त करण्याच्या मागे लागले नाहीत. आणि ते कसं होऊ शकतं हे मग त्यांच्या लक्षात आलेलं आहे. जसं बुद्धाला दुःख लक्षात आलं, दुःख असत्य आहे, हे असंच आहे, पण कारण काय? तर म्हणे हे तृष्णा आहे, हे इच्छा आकांक्षा आणि हे प्रेम आणि हे धरणं आहे, धारणा आहेत, पकड आहे, ध्यान आहे. मन त्याचं ध्यान करतं, धरतं ते त्याला. आणि पकड आहे, ते पकड हीच आसक्ती आहे. आसक्ती हे दुःख आहे. ह्या गोष्टी जशा बुद्धांच्या लक्षात आला, बाबासाहेबांच्या पण लक्षामध्ये ह्या अस्पृश्यतेच्या निमित्तानं आल्या. त्यांचा पण तो दुःखमुक्तीचाच प्रवास आहे तो. म्हणजे मुक्ती कोण पथे. तर मुक्ती कोण पथे, आता त्याचं म्हणजे अर्थ असा निघतो त्या भाषणाचा, का त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी ते भाषण दिलं नाही. मला वाटतं ते संपूर्ण दुःखमुक्तीसाठीच केलेलं भाषण आहे. म्हणून त्या भाषणाचा शेवट पण बुद्धांच्या शब्दांनी त्यांनी केलेला आहे. 36चं भाषण, 31 मे 1936चं भाषण मुंबईचं. मुक्ती कोण पथे, अर्थात धर्मांतर का. तर दुःखमुक्तीचाच प्रयत्न आहे तो. तर हे इथे पण आपल्याला आता बाबासाहेब ज्या लोकांशी बोलत होते ते बऱ्याच अंशी बाल लोक होते. समजत नव्हतं का? तर त्यांचा विकास पूर्ण झालेला नव्हता. त्याचं कारण त्यांच्यावर जी परिस्थिती लादली गेली होती, जी अस्पृश्यता लादली गेली होती, त्यामुळे ते शैक्षणिकदृष्ट्या वंचित, ते आर्थिकदृष्ट्या वंचित, ते सगळ्यात जास्त म्हणजे ते मानसिकदृष्ट्या वंचित, म्हणजे मानसिक विकासच त्यांचा झालेला नाही. त्यामुळे कायम भयाखाली जगणं, कायम दडपणाखाली जगणं. आणि त्याच्यामुळे त्याचं कारण ते ते स्वतःला, ते मुळातच ते स्वतःलाच कमी समजत होते, न्यूनगंडाने पछाडलेले होते. आपण कमी आहोत, आपण काही करू शकत नाही, आपण हतबल आहोत. आणि त्यांना जसं शिकवलं होतं की ही देवाचीच करणी आहे, आपलं पूर्वजन्मीचं पाप आहे, असं ह्यांनाही वाटत. असं उच्चवर्णीयांना तर वाटायचं ते, कारण जातीचा आधारच कर्म आहे, पूर्वीचं कर्म. तुम्ही अमुक जातीत का, तर तुमच्या पूर्वीच्या जन्मात तुम्ही वाईट कर्म केलेलं आहे म्हणून तुम्हाला ह्या जातीत यावं लागलं. तुम्ही चांगले कर्म केले म्हणून तुम्हाला वरच्या जातीत जन्म मिळाला. हे त्यांचं समीकरण. म्हणून बाबासाहेब म्हणायचे जातीचा संबंध जन्माशी आहे. जातीचा संबंध जन्माशी आहे. त्यामुळे जातीची पात्रता अपात्रता, किंवा पवित्रता अपवित्रता, शुद्धता अशुद्धता ही जन्माशी कनेक्टेड आहे, जन्माशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात त्या जातीचं सगळं ते तुम्हाला आपोआपच वारशाने येतं ते.
आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जे लक्षात आलेल्या आहेत, त्याच त्यांनी लोकांना सांगून ह्या बाल लोकांना खरं म्हणजे जागं केलेलं आहे. त्यात काही कमी बाल होते, काही जास्त बाल होते, काही कमी समंजस होते, काही चांगले समंजस होते. जे समंजस लोक होते ते पटकन लगेच इकडे वळाले, आणि त्यांचं प्रमाण बरंच असलं पाहिजे असं बाबासाहेबांना वाटायचं की ह्या लोकांमध्ये काही चांगुलपणा आहे, हे ते ओळखून होते. म्हणून ते उत्तेजन देत राहायचे. भीमा कोरेगावच्या निमित्तानं, किंवा आपले वाडवडील, आपले पूर्वज हे लढवय्ये होते. मग ते ब्रिटिश आर्मीचं ते काय बटालियनचं उदाहरण द्यायचे ते, महार बटालियनचं. किंवा आता पेशव्यांच्या हे त्या भीमा कोरेगावच्या निमित्तानं आपले जे लोक तिथे लढलेले आहेत, तर तुम्ही आपण म्हणजे लढवय्ये लोक आहोत, असं उत्तेजन त्यांना ते द्यायचे. कारण त्यांना माहिती होतं की हे ह्यांच्यामध्ये ते जीन्स आहेत, ते ते गुणधर्म आहेत, आणि म्हणून ते त्यांना सांगायचे. आणि त्यांच्या त्या त्यांच्या त्या गाफील अवस्थेतून, त्यांच्या त्या बाल अवस्थेतून त्यांना काढून ते त्यांची जागृतीची पातळी जी आहे ती उंचावायला त्यांना मदत करायची. आणि म्हणून लोकांमध्ये एक जागृती निर्माण झाली, जनजागृती निर्माण झाली. आणि ती जनजागृती एक शक्ती बनली. त्या शक्तीतून ती चळवळ उभी राहिली, पुढे चालली. ती इतके पुढे चालली की शेवटी ती एक प्रमुख प्रमुख अं, राजकीय आणि सामाजिक शक्ती म्हणून भारतामध्ये तिथं त्यावेळेला एक त्याची एक पत होती, त्यांची एक क्रेडिट जे होतं ते एवढं मोठं त्यांनी हे केलं, निर्माण केलं. कशाच्या आधारावर? तर हे सत्य जाणल्यामुळं की कोणती गोष्ट फिक्स नाही, निश्चित नाही, परिवर्तन होतच असतं. बुद्धांच्या ही गोष्ट लक्षात आली, बाबासाहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली. ज्या गाथेचा आपण ज्या ज्या गाथेचा संदर्भ घेऊन आपण ही चर्चा करतोय, तर बाल अवस्था ही फिक्स अवस्था नाही. अज्ञानी अवस्था ही अशी फिक्स अशी अटळ अटळ अढळ अवस्था नाही. ती ती ढळू शकते. म्हणजे बाल मनुष्य हा त्याच्यातून, त्या बाल अवस्थेतून, अजागृत अवस्थेतून तो बाहेर पडू शकतो. आणि त्याच्यामुळं बाल अवस्थेत जर दुर्बुद्धी किंवा बुद्धी काम करत नाही बाल अवस्थेत, म्हणून ती दुर्बुद्धी असते. बाल अवस्थेत जर बुद्धी काम करत नाही, तर समंजस अवस्थेमध्ये बुद्धी काम करते. बाल अवस्थेत जर पाप कर्म घडतात, वाईट कर्म घडतात, शिलाचरण घडत अं, चांगलं शिलाचरण घडत नाही. म्हणजे बालावस्थेतच आपण प्राणातिपात करतो, बालावस्थेतच आपण अदिनदाना करतो, बालावस्थेतच आपण कामे सुमिच्छाचारा करतो, बालावस्थेतच आपण मुसावादा करतो, बालावस्थेतच आपण मद्यपान करतो. आणि बाल अवस्थेतच आपण हे सगळं चालू ठेवतो. पण एकदा का जाग आली, एकदा का माणसाला समजलं का माणूस शिलाचरणाला आपोआप सुरुवात करतो, नॅचरली. ते जागृतीचं ते लक्षणच आहे. आपण म्हणतो ना, आता काही काही माणसं निमित्तानं म्हणजे आता शिबिरांना जातात, किंवा ध्यान शिबिरं करतात, किंवा इतर काही. आता बाबासाहेबांच्या काळामध्ये आपण पाहिलं परत एकदा, तर नुसत्या त्यांच्या भाषणानं माणसं जागी व्हायची. म्हणजे हे जागं होणं जे आहे ना, तो निर्णायक घटक आहे. ते मुख्य ती मुख्य गोष्ट आहे. तर बुद्धानं किसा गौतमीला जागं केलेलं आहे. जागं केल्यामुळं मृत्यूचं सत्य तिच्या लक्षात आलं की हे असंच आहे, जीवन हे असंच आहे, जन्माला आलेला मरतो, हे तिच्या अप्रत्यक्षपणे लक्षात आलं. आणि तिनं स्वतः ती डेड बॉडी सोडून दिली जंगलामध्ये. अंगुलीमालाचं तसंच आहे, तुमच्या पटाचाराचं तसंच आहे, सारीपुत्राचं सुद्धा तसंच आहे. मोगलांचं सारीपुत्र हे तर मित्र होते, ते दुसऱ्या मताचे होते. ते बुद्धांच्या संपर्कात आल्यावर ते जागे झाले, आणि ते त्यांची जी जुनी मतं होती ती सोडून दिली. असे अनेक लोक
त्यांच्या जुन्या वाटा त्यांनी सोडून दिल्या आणि या वाटेनं आले. एकच एकच गोष्ट काम करते इथं: जागृती, भान, जगण्याचं भान. आणि जगण्याचं एकदा भान आलं माणसाला, म्हणजे काया, त्याच्यातल्या वेदना म्हणजे जाणीवा, फिलिंग, चित्त, पाहिजे नको तर हे संघर्ष, लोभ द्वेषाचा संघर्ष, आणि मनातले विचार, मनोधम्म, या पातळीवर एकदा जाग आली म्हणजे सतीपठ्ठाण एकदा समजलं, आलं, की काम झालं. आणि सतीपठ्ठाण कसं आनापान समजलं, आनापान जर नीट समजलं ना, तर आपोआपच कायानुसती येते. आणि त्याच्यातून मग एक आपोआपच पुढचं सतीपठ्ठाण लगेच सुरू जागेवर. काही कुठं पळायची गरज नाही न काही नाही न काहीच नाही बाकीचं. ही काया आन करते, अपान करते. त्याच्या निमित्ताने एकदा आत उतरलं की काम सुरू. ते पटकन आत उतरणं होत नाही, कारण मन अनेक गोष्टींमध्ये, लाखो गोष्टींमध्ये, लाखो, अक्षरशः लाखो गोष्टींमध्ये ते विखुरलेलं आहे. लाखो गोष्टी म्हणजे आपला आपलं पूर्वजीवन, म्हणजे याच्या आधीचं, म्हणजे हा क्षण, याच्या आधीचं, आणि हा क्षण पण पुढे चाललाय. हा क्षण पण स्थिर नाही, पुढे चाललाय. म्हणजे जसजसं आपण पुढे जातो तसतसे मागच्या गोष्टी आपल्याला प्रभावित करत राहतात मेमरीमुळे. मेमरी, स्मरण. म्हणून स्मृतीचा अर्थ, सतीचा एक अर्थ असा पण आहे. स्मृती, सतीचा अर्थ स्मृती, समृत, असं त्या शब्दाची फोड आहे. समृत म्हणजे स्मृत. म्हणून आपण स्मृत म्हणजे गेलेली गोष्ट, मृत म्हणजे गेलेली गोष्ट, आणि त्याची सती म्हणजे स्मृत. जी मृत गोष्ट मेमरीमुळे आपल्या याच्यात आहेत, जे पूर्वीचे संस्कार आपल्यामध्ये मृत घटना स्मृतीच्या म्हणजे मेमरीच्या रूपानं त्या मृत घटना जिवंत असतात आपल्यामध्ये जणू काय. म्हणून गेलेल्या गेलेले क्षण आठवतात, गेलेल्या घटना आठवतात, गेलेले दिवस आठवतात. कुणी काय बोललेलं आठवतं, कुणी काय मारलेलं आठवतं, चांगलं आठवतं, वाईटही आठवतं. भूतकाळ, त्याला आपण भूतकाळ म्हणतो, पण भूतकाळ नाव वगैरे काही नाही. भूतकाळ म्हणजे आत्ता मेमरीमध्ये आत्ता जाणवणारी गोष्ट, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. बाकी भूतकाळ हा गेला, म्हणजे आपल्या संबंधित, आपल्या जीवनाशी संबंधित. आपला प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा असतो, कारण प्रत्येकाच्या मेमरी वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं जीवन वेगळं होतं, अगदी जन्मापासून. आणि आणखीन जरा खोलात शिरलं तर ते नंतर बघायचं. आधी ह्या जन्माचा प्रश्न सोडवायचा. आधी हे जन्म, हा हा हे करंट लाईफ जे आहे, चा- आत्ताचं जीवन, हे लक्षात आलं पाहिजे. ते सतीनं लक्षात येतं. ते हे कायेत उतरल्यावर, जाणीवात उतरल्यावर, चित्तामध्ये उतरल्यावर, मनोधम्मांमध्ये उतरल्यावर हे आत्ताचं सध्याचं जीवन लक्षात येतं. आणि त्याच्यात असलेल्या स्मृती, मृत गोष्टी म्हणजे भूतकाळ, त्या जाणवतात. आणि मग त्याच्यात आपण अडकून पडलेलो असू, तर ती जागृती आपापच त्याच्यातून आपल्याला बाहेर काढते. म्हणजे त्या स्मृती जातात असं त्याचा अर्थ नाही. ते मृत गोष्टी मरतात असं त्याचा अर्थ नाही. स्मृती मरून जातात असा त्याचा अर्थ नाही. त्या असतात, पण त्याच्या परिणामातून चित्त मोकळं होतं, सतीमुळे, जागृतीमुळे, भान आल्यामुळे. हे ते सूत्र दिसतंय मुक्तीचं, दुःख मुक्तीचं सूत्र हे दिसतंय. तर आपलं मुख्य काम जे असतंय ना, ती आपल्याला आपल्या बाल अवस्थेतून बाहेर येता आलं पाहिजे. अजागृत अवस्थेतून बाहेर येता आलं पाहिजे. आणि येता आलं पाहिजे म्हणजे सक्ती नाही करू शकत, ते कळालं पाहिजे कसं आपण बाहेर येतो. आणि ते फार सोपं आहे, खरं म्हणजे फार सोपं आहे.
पण मन सोपं नाही, चित्त सोपं नाही. ते कॉम्प्लिकेटेड आहे, ती गुंतागुंत आहे. ते जंगल आहे असं म्हटलेलं आहे. जंगल. त्याला जंगलाचं पण उदाहरण दिलं. जंगल म्हणजे घनदाट जंगल. आणि पुन्हा न दिसणारं जंगल आहे. ती अंधारातल्या अंधारातलं आहे ते सगळं. अविद्या, अज्ञानाचा अंधकार आणि ज्ञानाचा प्रकाश, हा फरक आहे. तर तो ज्ञानाचा प्रकाश जो आहे, ज्ञानाचा प्रकाश म्हणण्यापेक्षा सतीचा प्रकाश आहे, ज्याच्यात ज्ञान दिसतं. आणि मग त्यातलं कार्यकारण भाव कळतो. कशामुळं काय होतं हे कळतं. त्याचं एकदा भान आलं, ते ते एकदा समजलं, ती प्रज्ञा आली, की ते चित्त मन स्वतः दुःखातून मोकळं व्हायला सुरुवात होते. आपल्याला काही करायची गरज नसते. हे मुद्दाम असं असं काय एखादी वस्तू इकडून उचलून तिकडे ठेवण्यासारखं काम नाही. हा बुद्धांचा आगळा वेगळा हा शोध आहे, की नाही, भानावर आलं, सतीमध्ये आलं, जागृत झालं का प्रश्न सुटला. हेच काम त्यांनी 40 दिवसात बुद्धगयेमध्ये केलेलं आहे, दिसतंय. 40 दिवसात, 30 दिवसात, 25, 20, काय असेल ते. अर्थात त्याची सुरुवात ते म्हणतात ते लहानपणी झालेली होती, कपिल वस्तूमध्ये. सतीचा जन्म, जागृतीचा जन्म, मी म्हणतो कपिल वस्तू झाला. आणि त्याचं पूर्ण तो बुद्धगयेमध्ये झाला. आणि मध्ये ते, जोपर्यंत माणसाला काही गोष्टी स्पष्ट कळत नाहीत, तोपर्यंत माणूस वेगवेगळे प्रयोग करत राहतो, वेगवेगळ्या मार्गाने जात राहतो, वेगवेगळे उपाय शोधतो, वेगवेगळे गुरु शोधतो, वेगवेगळं वाचन करतो, वेगवेगळ्या लोकांचं ऐकतो. कारण ते कळतंय पण स्पष्ट कळत नाही. कधी कधी कळतं आपल्याला, लक्षात येतं. जरी आपण बाल असलो तरी पूर्ण बाल नसतो. काही पर्सेंट म्हणजे अजागृत आणि जागृत अवस्था म्हणजे, अजागृत अवस्था म्हणजे बाल अवस्था. आणि ही बाल अवस्था अं, आधुनिक मानसशास्त्रानुसार 90% असते सुरुवातीला. म्हणजे लहान बाळाला काहीच कळत नाही, म्हणजे ते जवळपास 99% ते ते बालच, बालक आहे पण आहे आणि बाल पण आहे. जन्मलेल्या बाळाला काहीच कळत नाही, त्याला तुम्ही जसं हाताळणार तसं ते. मग थोडस मोठं झाल्यावर ते म्हणतं, नाही मला हात नको लावू, हे जरा जरा हे, नाही मला ते नको, नाही मला हे आवडत नाही, हे ते नंतर नंतर कळतंय त्याला. म्हणजे त्याची बालावस्था कमी व्हायला लागते, त्याला ते आवडीचं काय नावडीचं काय त्याला ते कळायला लागतं. मग ते थोडस पाहिजे पाहिजे पण म्हणतो आणि नको म्हणून विरोध पण करतं. मिळालं तर हसतं पण, नाही मिळालं तर रडतं पण. असं असं ते आहे. तर ती बाल अवस्था ही फिक्स अवस्था नाही, पण जास्तीत जास्त बाल अवस्था ही नॅचरलीच येते. म्हणजे अविद्याग्रस्त किंवा अनकॉन्शियस माइंड ज्याला म्हटलेलं आहे मानसशास्त्रानं, सिग्मंड फ्राईडनं. ती अवस्था 90-95% त्याच्यापेक्षा जास्त जास्त अगदी बालकाचं तर आपण 100% पाहतो. 100% त्याला ते पराधीन असतं. ते पूर्ण बालावस्था ही पूर्ण पराधीन असते. जेवढे आपण बाल असतो तेवढे पराधीन असतो. यांची संख्या जास्त आहे. म्हणून बाल लोक नेहमी पुढारी शोधत असतात, स्वावलंबी नसतात. बाबासाहेबांनी स्वावलंबी व्हायला सांगितलं. आपल्याला ते जमत नाही, कारण आपला बालावस्था आहे. आपल्याला नेहमी कुणीतरी असं जन्माला यावं की तो आपली जबाबदारी घेईल, असं समाजाला वाटतं. कुणीतरी नेता नवीन जन्माला यावा आणि त्याने आपली जबाबदारी घ्यावी, असं समाजाला वाटतं. तर ही सामाजिक बालावस्था आहे. व्यक्तिगत बालावस्था तर आहे ते, पण सामाजिक बालावस्था पण आहे असं दिसतंय आता. म्हणजे आता मला बोलता बोलता हा निष्कर्ष निघतोय. सामाजिक बालावस्था, राष्ट्रीय बालावस्था पण आहे, म्हणजे जागतिक बालावस्था पण आहे. म्हणजे तिथं माणसांना कळत नाही.
कळत नाही म्हणून विचारपूर्वक मतदान करत नाहीत. कधी कधी पर्याय पण नसतो. म्हणजे याचा संबंध राजकारणाशी पण आहे, सगळ्याशी, सगळ्याच गोष्टीशी आहे. माणसाच्या जीवनाशी याचा संबंध आहे, म्हणजे जीवनाशी संबंधित असलेले सगळे राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय काय असतील त्या सगळ्या गोष्टी याच्यात मोडतात. धम्म हा सर्व समावेशक आहे. तर निर्णायक गोष्ट एकच आहे. आपली बालावस्था आपल्याला, आपल्या बालावस्थेतून आपल्याला स्वतःलाच बाहेर काढावं लागतं. म्हणजे जागृतीचा, सतीचा अभ्यास करावा लागतो. सती पठ्ठाणाचा अभ्यास करावा लागतो. हा आजच्या याचा निष्कर्ष आहे. जर ते नसेल तर मग कटू फळ असणारं पापकर्म आपल्याकडून घडत राहणार. म्हणजेच आपल्याला यातना होत राहणार, दुःख होत राहणार, आणि आपण स्वतःचे शत्रू असल्यासारखं वागणार. अमित्तेने वर्तना, स्वतःच शत्रू म्हणून आपण जणू काही वर्तन करत असतो. कारण आपल्याकडून बाल अवस्थेत पाप कर्म घडतात आणि त्याचं फळ कटू असतं. जर आपली बाल अवस्था कमी झाली, आपण जागृत झालो, आपण समजदार झालो, तर आपण आपले मित्र आहोत. आपणच आपले मित्र, आणि हीच आपण आधी आपली स्वतःवरची मैत्री, जी पहिली पायरी सांगितलेली आहे, स्वतःबद्दलच आधी मैत्री पाहिजे. म्हणजे स्वतःतली बाल अवस्था कमी करता आली पाहिजे. स्वतःच्या वर्तनावर लक्ष पाहिजे, बोलण्यावर लक्ष पाहिजे, विचारावर लक्ष पाहिजे, आपल्या इमोशन्सवर, चित्तावर लक्ष पाहिजे, आपल्या जाणीवांवर लक्ष पाहिजे. आणि हे सगळं कायेकडून घडतं, मनाकडून घडतं, म्हणून त्याच्या संपर्कात जावं लागतं. त्याचं 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 अं, जे त्याचं जे सूत्र आहे, हे सगळं कळण्याचं, ते सतीपट्ठांमध्ये आहे. म्हणून कायेत उतरायचं श्वासाच्या निमित्तानं, किंवा असं एकदा एकदा जमायला लागल्यावर श्वासाची पण आधार घ्यायची गरज नाही. डायरेक्ट डायरेक्ट भान येत असं, डायरेक्ट डायरेक्ट सती येते. आणि ती एकदा आली मग त्यातले बारकावे आपल्याला कळत राहतात. तर हे नॉनस्टॉप अखंड साधना आहे. अखंड साधना आहे. की मी आता, मला सकाळी वेळ मिळाल्यावर बसेल आणि संध्याकाळी वेळ मिळाल्यावर बसेल, नाही. आत्ता, आत्ताचं काम आहे. इथंच आत्ताच, हेही पस्सिको या आणि पहा लगेच. बोलतोय ना, तर बोलण्यावर, बोलण्याचं भान ठेवा. हातवारे चाललेत, हातावर लक्ष ठेवा. मान हलते, डोळ्यांच्या पापण्या हलतात, काही बोलताना आघात होत आहेत, जे काही चाललंय ते सगळंच. काही गोष्टी सांगता येत नाही, काही गोष्टी, कारण न सांगण्यासारख्या गोष्टी खूप घडतायत आतमध्ये, आपल्यामध्ये पण, आजूबाजूला पण. ज्या 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 आपण लगेच सांगू शकत नाही काय ते, पण त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. त्या हालचाली आपल्याला दिसतात. जशी आनापानची हालचाल आपल्याला, दीर्घ श्वास जेव्हा असतो तेव्हा तो एकदम खोलापर्यंत जातो, आणि वरपर्यंत, म्हणजे सगळं धड जे आहे हे एखाद्या भात्याप्रमाणे आन करतं, अपान करतं, किंवा अपान होतं आणि आन होतं, आन होतं, अपान होतं. जे असेल ते, जसं असेल ते, त्या निमित्तानं आपण कनेक्ट होतो आत्ता, या क्षणी. ते वर्तमानातलं काम आहे. आणि मग त्याच्यात सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. तर वर्तमानात येणे, एवढंच एवढंच काम आहे, वर्तमानात येणे. कारण जे चित्त, मन भूतकाळात भरकटत असतं, कारण घडतं इथं, आणि त्याला तो कनेक्ट होतो दुसरीकडे, दुसरीकडे कनेक्ट होतो. दुसरीकडे जी वस्तू, त्याला असं वाटतं का, जी वस्तू मनात येते, जी गोष्ट मनात येते, ती बाहेर आहे. बाहेर नाही, ती मनात आहे. मग आपल्याला कधी कधी हा अमुक्या माणसाची आठवण आली, किंवा अमुक्या गोष्टीची आठवण आली, अमुक करायची इच्छा झाली, का तिथं जातो. कारण शरीर तिथे जातं, त्याला वाटतं तिथं आहे. तिथं नाही, ते इथं आहे.
तर हे भूतकाळ पळवतो माणसाला. आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तर त्या आपल्याकडून होणारच. पण ज्या गरज गरज नसलेल्या गोष्टी, अनेक गोष्टी आपल्याकडून अशा काही घडतात की आपली पळापळ, आपली धावपळ काही थांबत नाही. तर बालावस्थेतून बाहेर येण्यासाठी हा बालवग्गो आहे.